हॅलो नमस्कार, मी वृषाली ब्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते। तर आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन। आज आहे गुरुवार आणि उद्या शुक्रवार, मग सुट्टी। तर आज उठून मी अंघोळ वगैरे केली, माझं हेअर वॉश केलेलं आहे आणि म्हणून मला लवकर उठायचं होतं आज खरं, पण शेवटी मी कालपेक्षा थोडंसं लेटच उठले। पण ठीक आहे, झालं आहे। मला ट्रेन जी पकडायची होती, जी काल मी पकडलेली, ती आज मला पकडायचे चान्सेस होते। पण काय झालं की माझे हेअर्स ओलेच होते वगैरे, अशा सगळ्या गोष्टींमुळे उशीर झाला। तर ठीक आहे, तर माझं आता सगळं झालेलं आहे, आवरून बिवरून सगळं। अभी मैं जा रही हूँ ऑफिस। आता निघूयात, नाही तर दुसरी ट्रेन पण आपल्याला भेटणार नाही आणि आपण नंतर भेटूया। आणि मी तुम्हाला सांगते की मी आज सकाळी असं नारळ पाणी पिलेलं आहे 1 ग्लास, त्यामुळे माझं पोट एकदम पॅक भरल्यासारखं मला वाटतंय। आणि आज खरं तर मला जायचं होतं ठाण्यालाच जाते मी, पण माझ्या आत्याच्या मुलाचं काहीतरी नाकाचं ऑपरेशन होणार होतं, बट ते आता पोस्टपोन झाले। त्याच्यामुळे मी आज परत घरी येईल आणि मग जिमला जाईल। चला, हाय गाईज, आता वाजले 10 आणि मी जस्ट आता ऑफिसवरून आलेले आहे। मी तुम्हाला सांगते, आता मला जायला पण उशीर झाला आहे, मला यायला पण उशीर झाला आहे। ठाणे स्टेशनला पोहोचले मी आज, बसच नाही। आता कसे पातलीपाड्याला जाण्यासाठी ना 3 बस स्टॉप्स आहेत, ठीक आहे। जेव्हा मी AC बसच्या इथे थांबते तेव्हा इथे नॉर्मल साध्या बसेस निघून जातात। आज मी साधी बसच्या इथे थांबले होते तर सगळ्या ACच्या बसेस निघून जात आहेत। म्हटलं चालू काय, मी लिटरली इथे बस येत नव्हती। लवकर उठून लवकर निघून सुद्धा मी आज उशिरा पोहोचले। उशिरा पोहोचल्यामुळे मला परत निघायला उशीर झाला। निघायला उशीर जायचं, एवढं ते ट्रॅफिक लागतं भाई, बस चालतच नाही पटापट, त्यात गर्दी, बसायला भेटत नाही। कसं पोहोचले तर माझ्या ज्या पण ट्रेन होत्या, म्हणजे जोपर्यंत मी ठाण्याला पोहोचते आणि त्या टाईममध्ये ज्या ट्रेन आहेत त्या जर मला भेटल्या तर मी लवकर घरी येते, नंतर चढायला मिळत नाही। मग म्हटलं ठीक आहे, मग मी गेले शॉपिंगला। मग मी 2 कुर्तीज घेतल्या, आवडल्या मला, चांगल्या पण होत्या। फक्त एक साईजमध्ये मिस्टेक झाली, ती थोडी मोठी आहे, पण मी ती चेंज नाही करत बसणार, कारण की चेंज करायचं म्हटलं की परत 4-5 ट्रेन सोडायला लागतात, उशीर होतो। त्याच्यामुळे मी ती तशीच ठेवणार आहे। आणि मला सांगायचं आहे, मी त्या दिवशी मी कल्याणला गेलेले, तिथून मी एक कुर्ता सेट घेतला, तो सेम कुर्ता मला तिथे दिसला आणि त्याच्या हाफ रेंजमध्ये होता। मला एवढं वाईट वाटलं, भाई मी कल्याणला कधी शॉपिंग करणार नाही, मी फक्त ठाण्याला शॉपिंग करणार आहे, कारण की तिथे कपड्याची क्वालिटी पण चांगली आहे, स्वस्त पण आहेत, कारण की तुम्हाला डेली वापरायचं आहे। असं तर मी ओकेजनली ते साठवून ठेवणार नाही आहे। सो मला एवढं वाईट वाटत होतं, तिथे मी पूर्ण येईपर्यंत तो विचार करत होते की यार मी डबल पैसे दिलेत, पण ठीक आहे, मे बी। मग मी हा विचार करते की ठीक आहे, जर मी ऑनलाईन घेतलं असतं तर हे मला अजून जास्त महाग भेटलं असतं, तर ऑनलाईनच्या कम्पॅरिझनने मी पैसे वाचवले, असे मी पैसे वाचवले, असं मी स्वतःच शांत करते। आणि मला तसं पण कुर्ती वगैरे घ्यायचं होतं, कारण की माझ्याकडे खरंच कपडे नाही जातात, ऑफिसला तर घालायला लागतातच। मी घेतल्या 2 कुर्ती आणि एक ना शर्ट टाईप घेतलं मी, पण ते प्रॉपर आहे पण थोडंसं टाईट आहे, म्हणजे मी त्याला ॲज अ शर्ट नाही वेअर करू शकत, पण मी त्याला ॲज अ जॅकेट वगैरे वेअर करू शकते। आणि मला मला जॅकेटचे टॉप्स वगैरेचे फार लहानपणापासून आवडतात। सो मी विचार करते की मी रिटर्न नको करायला, तसं मी ठेवलं आहे वरच की बघूयात, पण मी नाही करणार रिटर्न। उद्या तर फ्रायडे आहे आणि आज काम पण होतं, आणि मी आज केस धुतल्यामुळे माझी केस सुकली पण नव्हती, मला असं डोकेदुखीसुद्धा सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे मी आता जेवणार आणि झोपून जाणार, आणि फक्त उद्या मी लवकरच उठणार आहे। भाई खूप उशीर होतो, मला निघायला उशीर होतो। उद्या माझं क्रॉसफिटचं सेशन आहे, आज माझी जिम मिस झाली, आज मला लेग्स डे मारायचे होते, आज माझा लेग डे होता, लेग्स मारायचे होते। आता मला ते पण नाही करता येणार। परत सॅटर्डे मला माहिती नाही की मी घरी असेल की मी गरबा खेळायला जाणार आहे, कारण की सॅटर्डेचा पण वेगळा प्लॅन होतोय सगळं। मी उद्या लवकर सुटणार आहे, लवकर जाणार आहे, लवकरची ट्रेन पकडून लगेच बस, लगेच जाईन। पण ठीक आहे, शॉपिंगमध्ये कपडे चांगले भेटलेत, सो त्याच्यात एक मी खुश आहे। तो एक कुर्ता सेट चांगला आहे, कुर्ती आहे म्हणजे चांगली, फक्त त्याचं मला तेच आहे लूज आहे, ती एक साईज मोठी आली ती, पण
ठीक आहे, कारण परत घ्यायला जाणार तर तसं मिळणार नाही. त्याच्यामुळे साईज मोठी असेल तर ठीक आहे, पण त्या टाईट वगैरे व्हायला नको. तर टॉपच्या बाबतीत तर मात्र होतं. काय माहिती टॉपच्या सायझेसमध्ये काय गडबड होते ती. असं ओव्हरऑल आपल्याचा दिवस असाच गेलेला आहे. आता मी फक्त बोलतात ना चेहरा असा पुसून घेतला होता वेट वाईप्सने आणि सगळं ट्राय करत बसले होते. आता मी काहीच नाही करणार. आता मी जेवणात ऑलरेडी 10 होऊन गेलेत आणि झोपून जाणार आहे. दूध प्यायची मला फार इच्छा आहे, त्याच्यामुळे दूध पण पिली. पाणी पिलेलं नाही आहे, कधी मी 4-5 वाजता पाणी पिलेलं असेल. आणि मी येताना बॉटल पण अशी रिकामी ठेवते, म्हणजे रिकामी म्हणजे थोडंसं पाणी असेल तर घेऊन येते, नाही तर अशी भरत नाही की मला ट्रॅव्हलिंग करायचं, कारण की टाईम भेटत नाही. तर आता मी जरा थोडंसं थंडगार पाणी मिळालं तर मला फार बरं होईल. पाणी पिते, जेवते, चेहरा वगैरे वॉश करून घेते आणि झोपते. आजचा व्लॉग हा इथेच एंड करते. उद्या परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि जर माझे ब्लॉग्स आवडत असेल तर चॅनल लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.